राहुल त्यांचं व्हॉइस कर सांगा व्हॉइस कर पुढं खाली सरकार फोन वाजतोय बघतो मी बघतो ना माझ्याकडे बघतो ना भैया दादा हॅलो म्हणून सांगतो ना डॉक्टरांकडे मला जे जे पॉईंट दुखतील ते सांगा राहिलं कुठे बोल हो दुखलं इथे हो दुखलं इथे इथे दुखतंय का हां सर इकडे दुखतंय का नाही तिकडे नाही इकडे दुखलं का हो इकडे नाही दुखत ना इकडे दुखलं का हां हां इथे इथे नीट आहे का आता माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा झोपा ना कसं झोपूनच राहा फक्त मान माझ्याकडे करा तो हात मागेच बस असं थोडं तुमच्या कमरामध्ये L4 L5S मध्ये गॅप येत आहे आता ह्या ठिकाणी गॅप पडून म्हणजे कमरामध्ये वरची जी डिक्स आहे वरून खाली सरकवून याला झाले कमीत कमी 10 वर्ष कमीत कमी म्हणजे तुम्हाला 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा कमरामध्ये टिच्च भरायची किंवा चमक भरायची नाही असं नाही झालं सर पहिल्यांदाच झालं आणि गॅप जो आहे ना तुम्ही म्हणता तो 15-20 वर्ष आहे ना त्याच्या आधीपासून आहे तो गॅप माझ्याकडे राजदूत गाडी होती त्यावेळेला शिवदेव सरांचं एक्सरे ऑफिस एक्सरे क्लिनिक होतं ना आरकेवर तिथे मी एक्सरे काढला होता माझी पुतणीच होती तिथे जाऊ द्या आता तेव्हापासून येतो त्रास पहिले फक्त डिक सरकलेले होते अच्छा पण आता काय झालं कार्टिलेज असतं म्हणजे गादी असते ती आता फाटून बाहेर आली पहिले फक्त डिक सरकलेली होती पण आता काय झालं ऍक्च्युली गादी असते ही दबली ही बाहेर आली इथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून उजवा पायाला होत नाही म्हणून कमरापासून उजवा पाय दुखतो जड पडतो त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम बसून उठले झोपडून उठले की वाकडं वाकडं चालतं मग थोडं आणि सरळ त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम आता जसं जसं कार्टिलेज बाहेर येईल म्हणजे गादी बाहेर येईल तसा हा प्रकार वाढत जातो याला 3 सेटिंग नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर होईल पण 100% नाही 80% 20% हा प्रॉब्लेम मरेपर्यंत राहणार 20% म्हणजे काय आहे की ज्या दिवशी तुम्ही पालतो झोपले परत त्रास होईल 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचललं परत त्रास होईल 15 किलोच्या पुढे वजन उचलायचं नाही वाकून नाही उचलायचं किंवा उचलायचं तर बेल्ट लावून उचलायचं कमराचा एलएस बेल्ट येतो तो लावून उचलायचं मोपेड गाडी चालवायची नाही जर चालवायची तर बेल्ट लावून मोटरसायकल चालवायची तर बेल्ट लावून जाड गादी जाड सोप्या बसायचं झोपायचं आहे 30 डिग्रीत बसायचं किंवा झोपायचं नाही 30 डिग्री म्हणजे कसं खुर्चीवर बसले शीट पुढे घेऊन पाय टेबला ठेवून खुर्ची ठेवून बसायचं किंवा झोपायचं समजलं याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर पण ज्या बाकीच्या ज्या गोष्टी नियम सांगितले ज्या आयुष्यभर आहे ज्या दिवशी नियम तोडला ना परत चालू कमरेचं बिल कुठे लावतच नाही पुढचे 3 महिने लावायचं जर नाही लावलं तर ट्रीटमेंट घेऊन काहीच उपयोग नाही कारण की ज्या आजूबाजूच्या कोशिका असतात त्या तुटल्या जातात फाटल्या जातात स्पायनल कॉर्डला लॉक ठेवण्यासाठी बाहेरून त्याला सपोर्ट द्यावा लागतो म्हणजे तेच बेल्ट लावा सगळंच केलं मला कुठं वाटत खुशी झोपा माझ्याकडे दोन करी पाहणं झोपा जाईल याच्या किती दिवसापासून ट्रीटमेंट घेणार 15-1 दिवस झाले असं फोल्ड त्याच्यावर मरायपर्यंत तरी गोळ्या खाल्ल्या 1000 मला बरा करून दाखवायचं मेडिसिनने 1000 बरा नाही होता नाही होऊ शकत करा शिवाय आता डॉक्टर पेन किलर मल्टीविटामिन कॅल्शियम दे बॉडी लूज सेम पोजिशन पाय इकडे डोकं तिकडे सेम पोजिशन पाय इकडे करा डोकं तिकडे डोकं करा इकडे डोकं करू जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं एमआरआय डॉक्टरने सांगितलं असेल ना काय झालं काय रिपोर्ट आहेत ना सर आपण जे सांगितलं बरोबर सांगितलं का बरोबर कमरेवरती हात रिलॅक्स उठून बसले दाखवा रिपोर्ट घरी काम काय तुम्हाला पत्ते खेळणे बसणे 24 तास बाकी काही काम काही नाही हात दुखणं हाताला मग येणं असते हाताला नाही सर हा बोट आहे ना फक्त त्या बोटाला एवढं 1 2 3 मणक्यामध्ये
तिसरा चौथा आणि पाचवा मणका हे गांधी दिसलं का पायाला असं म्हणून इथल्या नसं दबले जातात तुम्ही गडबड खाली त्याच्यावर मुंग्या पण येतात ना सावतो पण तो असा सांगणार इकडे त्याचं कमरा बोला काय होतं अजून आधी बाजूने पूर्ण आधीच्या नंतर आता लावून घ्यायचं ते हे लावतात बॉल्स गरम करून लावतात ना ते वॅक्यूमचे गप्पा हात नाही गेला एक सर आम्हाला केले तुम्ही कोण आले सोबत कोण नाही एकटीची मला कोणी नाही पण कोण आले त्याची बाबांनी फोन दुखलं की हा दुखत कमराचं बेल बेल कामून नेला होता कमराचं बेल्टाने आहे पण चालताच नाही बेल लावून हात कोणता दुखतो हा दुखतो हे तुम्हाला बेल्ट आयुष्यभर सुटणार नाही कमरामध्ये लई मोठे गॅप असं बेल्ट जरी लावला तर ते कमी नाही होणार 50% मम्मीला पण झाले का बसताना उठताना त्रास होतो ना ते असं गोळ्या फोडणे होणार ते पडेल नाही काहीच नाही मला आहे ना बाहेरचा दोष सगळं कडक जागेवर झोपायचं विचारून घे नाही सांगितलं गादीवर नरम गादीवर नाही म्हणत कडक याच्यावर नाही सांगितलं असं आहे कडक सोपा कडक जायची असं आहे पायाचे कप एकदम पडते ना चक्कम डावा पाय ना दोन्ही पाहिजे पेशंट दोन्हीला दुखा टाकायला तरी काय म्हटलं पायाला काय म्हटलं कप पडते कप्प पडतील असं आवाज देऊ का म्हटलं खूप पडतं का ते एअरने गेल्यानंतर ते ऑटोमॅटिक ते खोडून लागलं म्हणजे किती होतं पाहिजे माझ्याकडे सॉक्स काढून टाकू रे बाळा आता लावल्यावर नाही नाही मग खालीपर्यंत लावून दे खाली नाही लागत ना नाही नाही तू लावू शकतो तुला वाटत तिकडे दोन साईडला ते 6 मिनिटं 7 मिनिटं तसंच होतं 7 मिनिटांनी काय म्हणत होता भैया मी केला फोन करतो ट्रीटमेंट